हाय रब्बा, खाना तो मैं यूं बाएं हाथ से बना लूं, पर इतने सारे डब्बे हैं। आम्ही हातभार लावू का? नहीं जी, मैं कर लूंगी, पर पता नहीं कैसे करूंगी। वहिनी तुम्ही काय काळजी करू नका, हे एकदम सोपं आहे। तुम्हाला डबे भरायचे असतील ना तर मनात एक गाणं म्हणायचं। गाना? हा, पण तुमच्यासाठी आज मोठ्यानं म्हणतो। ऐका, स्टोव मध्ये केरोसिन, 3 भावांच्या पोळ्या 3, चौथा भाऊ तिप्पट खाऊ, त्याच्या पोळ्या 6, भाजी करपली पहा, वर पोळी खाली भाजी, कोशिंबीर नंतर ताजी, दादासाहेब आहेत उभे। झाले का भरून डबे? हा, अहो बाई, एवढ्या सगळ्या जबाबदाऱ्या एकदम झेपत नसतील तर घेऊ नका। या घरामध्ये काम करण्याची एक विशिष्ट पद्धत आहे, ती आधी शिका आणि मग काय ते करा। लो जी, सीख गई। माझ्या डब्यात किती पोळ्या भरल्यात? अरे बापरे, एवढे जाड पोळे? जी, रोटी बनाना मैं धीरे धीरे। नाही, हरकत नाही, हरकत नाही, आम्ही भाकऱ्या म्हणून खाऊ। काय रे पिंट्या? पण 3 पोळ्यांच्या कडकेमध्ये जर का 2 पोळ्या बनणार असतील तर महिन्याचं रेशन पुरणार कसं? पुरेल, मी मध्ये मध्ये उपास करीन। बर, न्याहारीचं काय? हारी का तो मुझे कुछ नहीं पता जी। म्हणजे काय तसंच त्याची काय उपाशी? ना जी ना, मैंने ब्रेकफास्ट रेडी किया है ना। अहो बाई, त्यालाच न्याहारी असं म्हणतात। अरे त्यांना कसं माहित असणार? आता डाळिंबी उसळीला पंजाबी मध्ये काय म्हणतात हे तुला माहिती आहे? ठीक आहे, ठीक आहे, आणा ब्रेकफास्ट आणा। जी जी। अहो, एवढं जड खात नाही आमच्या घरी कोणी सकाळी सकाळी। मी कधी काहीही खाऊ शकतो। ए दादा, एक दिवस ऍडजस्ट कर ना, आजच्या दिवस खाऊ पंजाबी नाश्ता। नाही, बरोबर आहे, पण अरे एवढं खाऊन जर का मी कामावरती गेलो ना तर कामावर गेल्या गेल्या वामकुक्षी करायला लागेल मला। नाही, माल नको एवढं सगळं काही। तुम्ही एक काम करा, हळद आणि दूध द्या मला तापून। हा, आणि हे बघा, दूध अर्धा कप द्या, ते तुमचं पंजाबी लस्सीचं माप नको। हा, भाई सोनी है। अरे तू दादा की तरफ ध्यान मत दे, ये किचन से जो खुशबू फैली है ना वही बता रही है। ये पराठे ना बड़े स्वाद बन गए हैं। हाँ जी, बने तो है, पर काश आदित्य और सही यहाँ होते। मुझे यकीन है वो तो दोनों ये पराठे खाते ना तो बड़े खुश हो जाते जी। खाएंगे खाएंगे, वो भी खाएंगे, वो भी खुश होंगे और तू भी खुश होगी। कैसे? आता डबावर त्यांच्यापर्यंत कसं पोहोचवायचं मी बघतो। आदित्यला भेटायला चाललायस ना, मी पण येतो। अरे तेवढीच त्यांची खुशाली कळेल ना। हो, पण आपल्याला त्याला गेटवर लपून छपून भेटावं लागणार। पण एकतर आदित्य ग्रुप ऑफ कंपनीचा आपण ट्रस्ट, तो त्या कंपनीचा मालक, त्यात आपला भाचा, त्यामुळे कोणालाही कळू न देता आपल्याला हे सगळं सालाबाद प्रमाणे जपावं लागणार। त्याची सवय आहे रे आपल्याला बंधू, पण आदित्यापासून लांब राहायची सवय नाहीये। मैंने तेरी छुट्टी कर दी है, ये तेरा सस्पेंशन लेटर। मी तुझ्यासारखा बायकोच्या ताटाखालचं मांजर नाहीये। मीही आता माझ्या मतावरून मागे हटणार नाही आणि माझ्या बायकोची साथ तर आता अजिबातच सोडणार नाहीये। तुला तुझ्या बायको बरोबर ब्रह्मेघर सोडायला लागेल। देते मी तुम्हाला थोडीशी मुदत देते। आता 2500 द्या आणि थोड्या दिवसांनी द्या उरलेले पैसे। आता परत जर तुम्ही खरेपणा दाखवला
आणि त्यांना खरं खरं सांगितलं की तुम्हाला मागच्या वेळेस नोकरीवरून काढून टाकलं, तर मग तुम्हाला कुठंच नोकरी मिळणार नाही. छे छे, काहीही झालं तरी मी असत्याचा आधार घेऊन काम मिळवणार नाही. मी माझ्या हुशारीवर, माझ्या शिक्षणावर नोकरी मिळवेन. पण मला कामावरून काढण्यात आलंय हे मी लपवणार नाही. अरे कर नाही त्याला डर कशाला? कर नाही त्याला डर कशाला? मी नाही घाबरत त्या खाऱ्या डुचक्या मांजरीला. तुमचा अवस्था माझ्यापेक्षा खमक आहे, मग तुम्ही कशाला घाबरता? अहो या असल्या माणसांच्या आरेला करायचं असतं का रे? हे तर फिरतात आपले वारे आणि चमकतात यांचे तारे. विद्या, तू पण ना काही बोलतेस हा, खरंच. अहो काय करताय? झालं पण एवढ्यात? अगं झालं, भरून ठेवतीये तांदूळ. अहो आणा इकडं. अगं राहू द्या विद्या. आता बघा, हे तांदूळ तुम्हाला सगळे सफेद दिसतात ना? हो. अहो पण दिसतं तसं नसतं ना, म्हणून तर जग फसतं. म्हणजे ही समधी माणसं काही धुतल्या तांदळासारखी नसतात. ह्यातल्या 10 चांगल्या माणसांमध्ये ना एक काळा कुचका खडा असतोच बघा, आणि तो समध्या गोष्टींची माती करतो. हा पण त्याला सोडायचा ना, या त्याला असा चिमटीत मान पकडून धरायचा आणि आपल्या जिंदगीमधनं हाकलून लावायचा. हा पण त्याला जर सोडून दिला ना, तर तो खडा आपल्या दाढेखाली येतोय, आणि एकदा का तो दाढेखाली आला की अशी कळ मस्तकात जाती की समोर सुखाचं ताट जरी वाढून ठेवलं असेल ना, तरी त्याची मजा घेता येत नाही बघा. काय आलं का ध्यानात? आलं. काय तांदूळ निवडायचं का त्या मांजरीला उपटून टाकायचं? दोन्ही आलं. एक विचारू काय? परमिशन काय घेतेस? विचार की. तुम्ही त्या मांजरीला आधीपासून ओळखता? नाही ग, नाही. का? नाही, मला असं उगाच वाटून गेलं की तुम्ही तिला आधीपासून ओळखता किंवा तुमची एखादी जुनी ठस्स नाही म्हणून. नाही नाही नाही, अजिबातच नाही. असा का विचार केलास तू? आता दुसरं काय काम आहे? काम? काहीतरी काम करायला हवं ना विद्या. तू पण काहीतरी काम करत असशीलच ना? हा, आमचा रेडा करू देल तर ना. अहो मी त्याला कितीदा म्हणलं, आता आमची पोरगी ताई गावाकडे असती तर मला घरात काय काम नाही. मी त्याला काय म्हणलं, 4 पैसे तू कमवून आणतोस, 2 पैसे मी बी कुठं मिळतात का बघते ना. तर डुराकलाच माझ्यावर शिंग काढून म्हणलं बाईच्या जातीने हे असली शायनिंग करायची नाही. त्याचा उसूल आहे बाबा, पुरुषानं कमवायचं आणि बाईने त्यात भागवायचं. अगं पण आता तोही काही काम करत नाहीये ना, आणि तू पण काही करत नाहीयस, मग घर कसं चालवता तुम्ही? उदारीवर. म्हणजे बघा, घर चालवायला आणि जगायला काय लागतं? 2 टायमाचं जेवण. त्याच्यासाठी दुकानदाराकडे जायचं, आपल्याला ज्या वस्तू लागतात त्या उधारीवर आणायच्या. त्याच्यासाठी त्याच्या चोपडीमध्ये आपलं नाव नोंदवायचं आणि आपलं खातं सुरू करायचं. लागतील त्या वस्तू आणायच्या, मग महिन्याच्या शेवटाला समजा हिशोब चुकता करायचा एकदाच बघा, आणि नवीन महिन्याला सुरू करायचं दुसरं खातं उधारीचं. असं चालतं? असंच चालतं. अहो आमच्या या दुनियेत असंच चालतं. पैसा काय आज नाही तर उद्या समजाना भेटतोच हो, पण उद्या पैसा भेटणार म्हणून माणूस आज जगायचं थांबवतो का? नाही ना. या उधारीच्या स्कीम मध्ये बी असंच असते. उद्या मिळणारा आनंद हा आजच ऍडव्हान्स मध्ये भेटतोय बघा. छान आहे तुमची स्कीम, पण मला माझा आनंद आजच मिळणार आहे. आदित्य ना जॉब इंटरव्ह्यू साठी गेलाय बाहेर, आणि मला 100% खात्री आहे की त्याला नक्की जॉब मिळणार. भाई, आपण आज सकाळी दादाला ज्या पद्धतीने कटवलं ना, त्यावरून दादाला 100% आपला संशय आला असणार. मला तर भीती वाटते की गेट उघडल्यानंतर समोर दादा उभा असणार बच्चन सारखा आणि म्हणणार,
आदित्य को तुम वहां ढूंढ रहे थे और मैं तुम्हारा यहाँ इंतजार कर रहा था. नहीं. वाह बंधू, तू बोल बच्चन म्हणूनच ठीक आहेस. अरे 14 वर्षापूर्वी लग्न केलंस आणि बायकोला आत्ता घरी घेऊन आलं. हा जो काय तू स्टंट मारलायस ना, आणि त्यानंतर सुद्धा जर तू दादाला घाबरतोयस ना, तर तूच तुझ्या जिंदगानीवर. अरे पण अशी नाही तर तशी भीती वाटणारच ना. गेट मधनं आत गेल्यानंतर कोणी ओळखलं तर. अरे पण काही झालं तरी आपल्याला आज जायचंच आहे. आदित्यचे मामा बनून, नाही तर कंपनीचे ट्रस्टी बनून. अरे कुठल्याही पद्धतीने आपण गेलो तरी रिस्क असणारच ना. आपण टॉस करूया. काढ रुपया. तुझ्याकडे रुपया नाहीये. आयडिया तुझी आहे, त्यामुळे रुपया तू काढ. ठीक आहे, पण मी उडवणार. नाही नाही, अरे मी उडव. तू खाली पाड. अरे नाही पाडणार बाबा. हे बघ, काटा आला तर मामा बनून जायचं. हा, छापा आला तर ट्रस्टी बनून जायचं. ओके ओके. बघ तू पाडलाच रुपया. मी म्हंटल होतं तू पाडतो म्हणून. अरे घालवलास मला रुपया. अरे मिळेल रे, शोधूया ना. शोधूया काय? एक दिवस अख्खा ठेवला होता आदित्यला शोधायला. आता तो रुपया शोधण्यात घालवावा लागणार आहे. अरे असं काही नाही होणार. शोध रुपया, शोध. बहुतेक खोटा होता रुपया तो. काहीतरी काय बोलू नकोस. खोटा रुपया कसा असेल? काय चाललं इकडे? अहो ते रुपया रुपया काय मिळणार नाही. चला निघा इकडून. हे आम्ही काय तुला भिकारी वाटलो? हा, आम्ही आदित्य ग्रुप ऑफ आदित्यचे मामा आहोत. म्हणजे मालकांचे? आदित्य देसाईंचे मामा? हो. आदित्य देसाईंचे कसे असणार? आम्ही आदित्य कश्यपचे मामा आहोत. त्याला बोलवा ना जरा, फोन करा. कोण आदित्य कश्यप? अरे आदित्य कश्यप असा उंच गोरा राजबिंडा माझ्यासारखा दिसणारा बघ. सायकल वरून येतो. हा, मल्होत्रा साहेबांच्या केबिनच्या बाजूलाच बसतो तो आदित्य कश्यप. असा कोणी माणूस इथे काम करत नाही. नाही, तुम्ही नवीन आहात, तुम्हाला माहिती नाही. त्या मल्होत्रा साहेबांना फोन करा, त्याला माहिती. ते अजून आले नाही. अजून आले नाहीत? अरे वाजले किती? ते कधी पण येतील. तुम्हाला काय? अहो नाही, पण मग त्यांच्या PA ला फोन करा, सेक्रेटरीला फोन करा, जरा विचारा ना आदित्य कश्यप आलाय का. अहो प्लीज फोन करा ना. आम्हाला त्याला ना डबा द्यायचा आहे. आम्ही डबा देऊन निघणार. हो. काय त्रास आहे? थांबा. जोशी साहेब, आदित्य कश्यप म्हणून कोणी कामाला आहे का आपल्या कंपनीत? त्यांचे मामा आलेत त्यांना डबा द्यायला. अरे आदित्य कश्यपला तर नोकरीवरून काढून टाकलंय कधीच. तो आता येत नाही या कंपनीत. सांगा त्याच्या मामांना. ओके. हो मामा, तुमचं काम होणार नाही. का होणार नाही? अहो तुमचा आदित्य कश्यप इथे नाहीये. नाहीये म्हणजे? अहो नाही म्हणजे त्याला साहेब आले. साहेब आले. हो, हा डबा द्या आदित्याला. बरं झालं आपण थोडक्यात वाचलो. मल्होत्राने बघितलं असतं ना तर. अरे पण त्या नादात आपण आदित्याला पण बघितलं नाही. May I come in, sir? Yes. I'm here for the job position. Right. Have a seat, please. My credentials and qualifications. MBA टॉपर, मेरिट होल्डर. Yes, sir. क्वालिफिकेशन तर उत्तम आहे तुमचं, पण MBA पूर्ण करून वर्ष झालेलं दिसतं. हो सर. मध्ये काय ब्रेक घेतला होता? कुठे नोकरी वगैरे केली नाहीत काय? सर करत होतो आदित्य ग्रुप ऑफ कंपनीज मध्ये. अहो ती तर खूपच मोठी कंपनी आहे. इनफॅक्ट आपल्या कंपनीपेक्षा लाख पटीने मोठी. सर कंपनी तर ही सुद्धा आपण मोठी करू. मी माझे 100% द्यायला तयार आहे. ते ठीक आहे, पण आदित्य ग्रुप ऑफ कंपनी सारखी कंपनी का सोडली तुम्ही? सोडली नाही सर, मला काढून टाकण्यात आलं. बट वाय? कारण काय? आय विल बी व्हेरी ऑनेस्ट सर. तिथल्या एका बंद पडत आलेल्या फॅक्टरीची जबाबदारी मला दिली होती. ती फॅक्टरी परत सुरू करणं, त्याचे सगळे टार्गेट्स मीट करणं, ही सगळी माझी रिस्पॉन्सिबिलिटी होती. मग तुम्हाला ते जमलं नाही का? जमलं ना, उत्तम जमलं. पण त्या फॅक्टरी मधल्या कामगारांवरती जो अन्याय होत होता तो उघड्या डोळ्यानं बघणं नाही जमलं. मग काय, त्यांच्या बाजूने उभं राहिलो, कंपनीच्या विरुद्ध आंदोलन केलं आणि त्यामुळे नोकरी गेली. अहो पण तुम्ही एम्प्लॉई होतात ना कंपनीचे. तुम्ही कशाला मध्ये पडलात? कामगारांचा आणि तुमचा काय संबंध? अर्थात संबंध आहे. तीही माणसंच आहेत, आपल्यासारखं आपल्याच कंपनीसाठी राबतायत. मग त्यांच्या हक्कांसाठी माणूस म्हणून त्यांची मदत करणं कर्तव्य वाटलं मला. अजून एक शेवटचा प्रश्न. हे सगळं तुम्ही खरं खरं कसं काय सांगितलं मला? तुम्ही नोकरी सोडलं म्हटलं असतं किंवा काहीतरी खोटं कारण दिलं असतं तरी चाललं असतं. मला नसतं चाललं सर. ज्या कंपनीच्या जीवावर
माझ्या कुटुंबाचं पोट भरणार आहे, माझं घर चालणार आहे, त्याच कंपनीशी बेईमानी करणं मला नसतं चाललं सर. गुड, आय लाईक युअर ऑनेस्टी. तुमच्यासारखी माणसं आजकाल खूप कमी बघायला मिळतात. पण मिस्टर आदित्य कश्यप, आम्हाला तुम्हाला हा जॉब देता येणार नाही. का सर? तुम्ही खूप प्रामाणिक आहात, पण एम्प्लॉई म्हणून रिस्की आहात. उद्या तुम्हाला या कंपनीत एखादी गोष्ट आवडली नाही, पटली नाही आणि तुम्ही इथेही आंदोलन केलं तर? तुम्ही एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहात, पण आम्हाला एक नॉर्मल माणूस हवा जो फक्त त्याचं काम करेल, बाकी काही नाही. आय एम सॉरी. ऑल द बेस्ट. तुम्ही जाऊ शकता. इट्स ओके सर. थँक्स फॉर द ऑपॉर्च्युनिटी. पण मिस्टर आदित्य कश्यप, आम्हाला तुम्हाला हा जॉब देता येणार नाही. तुम्ही खूप प्रामाणिक आहात, पण एम्प्लॉई म्हणून रिस्की आहात. उद्या तुम्हाला या कंपनीत एखादी गोष्ट आवडली नाही, पटली नाही आणि तुम्ही इथेही आंदोलन केलं तर? तुम्ही एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहात, पण आम्हाला एक नॉर्मल माणूस हवा जो फक्त त्याचं काम करेल, बाकी काही नाही. तुम्ही जाऊ शकता. आदित्य दादांना खरंच नोकरी भेटणार आहे का? म्हणजे काय, नक्की मिळणार आहे. आता सुद्धा ना तो असा खुशी खुशीत त्याचं अपॉइंटमेंट लेटर घेऊन घरी येत असेल. आणि तो ना इतका शहाणा आहे, हे सगळं मला फोन करून नाही सांगणार. तो घरी येईल आणि मला मस्त सरप्राईज आहे, कन्फर्म. हे तुम्ही समजा त्यांच्यासाठी करते, ते सरप्राईज साठी नाही ग. मी जनरल पेपर बॅग्स बनवतीये, प्लास्टिक अलाउड नाही आहे ना म्हणून. आणि मी काय सरप्राईज देणार त्याला? अहो असं त्यांच्या आवडीचं काहीतरी गोडधोडाचं करा ना. मी ना त्याच्या नाही जाऊ दे. काय झालं? अगं त्याला ना शिरा खूप आवडतो, पण आता शिरा बनवण्यासाठी घरात ना पुरेशी साखर आहे ना, रवा आहे ना, तूप आहे. आणि हे सगळं आणायचं असेल पैसे लागतील, ते पण नाही आहेत माझ्याकडे. सो अहो पण मग उधारीची स्कीम आहे ना. नाही नाही, उधारी वगैरे नको. अहो का नको? तुम्हाला खात्री आहे ना की तुमच्या नवऱ्याला नोकरी भेटणार आहे? अगं पण मी असं उधार वगैरे कधी केलं नाही काही. आणि आदित्यला पण त्यांचाच विचार करा असं म्हणते मी तुम्हाला. म्हणजे बघा, आता ते तिकडनं अशी गोड बातमी घेऊन येणार आणि तुम्ही इकडनं गोड शिरा घेऊन जाणार, म्हणजे त्यांचा आनंद डबल होईल का नाही? हा, आणि उधारी ही स्कीम असती हो. उद्याचा आनंद आज ऍडव्हान्स मध्ये मिळवायची. मग काय घेताय का ही स्कीम? हो. अच्छा, डबल आनंदासाठी नाही, उधारीची स्कीम सुरू करतेच मी. अरे शाबास, आता खऱ्या वाटतंय बघा तुम्ही भागूबाई चाळीतल्या रहिवाशी. हो बाई, पण लवकर चला आता. आधी ते अशा सगळं रेडी करायला हवं ना. ओ आदित्य दादा, ओ आदित्य दादा, कुठे चाललात? सॉरी, मी तुम्हाला ओळखलं नाही. तुम्ही मला ओळखत नसाल, पण मी तुम्हाला ओळखतो. कामगारांबरोबर तुम्ही राडा घातला तो सगळ्या कंपनीने बघितलाय. मी तुमच्याच कंपनीमध्ये बॅक ऑफिस मध्ये काम करतोय. हो, नाईस टू मीट यू. तुमच्या कामाचं काय? दुसरी नोकरी मिळाली की अजून बेकार आहे? शोधतोय अजून. कशाला त्रास घेताय? जाऊन एकदा मनोता साहेबांना भेटा आणि त्यांची माफी मागा. जरा नाक रगडलं त्यांच्या समोर तर हीच नोकरी परत मिळेल तुम्हाला. अजिबात नाही. आता नोकरी शोधता शोधता चपला झिजल्या तरी चालतील, पण चुकीच्या माणसासमोर नाक झिजवणार नाही. खिशात एक वेळ पैसा नसला तरी चालेल, पण स्वतःची किंमत कमी करून घेणार नाही मी. हातात पडेल ते काम करेन, कारण कुठलंच काम हलकं नसतं. पण स्वतःची तत्व बाजूला ठेवून हलकेपणाचं काम करणार नाही मी. मध्यमवर्गीय माणूस आहे, मोडेन पण वाकणार नाही. वा आदित्य कश्यप, वा, मानलं तुम्हाला. आदित्य कश्यप, तुम्ही आदित्य कश्यप? काय झालं? तुमच्यासाठी डब्बा. माझ्यासाठी? हळवत तुमच्याकडे कसा आला? तुमच्या मामांनी दिला तुमच्यासाठी. हे बघा, नाव काय तुमचं?
राहुल दादा, माझे मामा जर पुन्हा इथे आले ना तर हा डबा मी घेतलाय त्यांना प्लीज कळू देऊ नका. आणि माझी इथली नोकरी गेली आहे हे तर अजिबातच कळू देऊ नका प्लीज. मी हवं तर हात जोडतो तुमच्या समोर. अहो दादा, हात नका जोडू, मी नाही सांग. आदित्य दादा, तुम्हाला नोकरी मिळेपर्यंत पैशाची काही गरज लागली तर मला सांगा, मी देईन तुम्हाला पैसे. नाही नको, तुम्ही एवढं बोललात हेच खूप झालं माझ्यासाठी. तुम्ही मला ओळखत नाही तरी एवढं करायला तयार झालात म्हणजे मी नक्कीच चांगल्या मार्गाने चालत आलोय आणि यापुढेही त्याच मार्गाने चालत राहणार. पैशांची मदत नकोय मला. स्वतःच्या हिमतीनं स्वतःच्या कष्टानं कमवलेल्या गोष्टी जास्त आवडतात मला. कोणाची उधारी घेणं तत्वात बसत नाही माझ्या.